देशसेवा आणि देशभक्तीचं प्रतीक म्हणजे भारतीय सशस्त्र सेना. इंडियातल्या 131व्या तुकडीचे छात्र आज हा गौरव प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. या निमित्तानं एनडीएतील खेतपाल मैदानावर छात्रांचं शिस्तबद्ध असं दीक्षांत संचलन झालं. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर एनडीएच्या प्रशिक्षण काळात विशेष कामगिरी बजावलेल्या छात्रांचा सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला. दीक्षांत संचालनानंतर छात्रांनी केलेला जल्लोष याविषयी बरंच काही सांगून जातो. 3 साल काफ़ी अच्छा था. यहाँ पे बहुत अच्छा लगा कोचमेट्स के साथ में 131 कोर्स और मेरे बाकी सारे जूनियर सीनियर जितने भी थे. यहाँ पे ट्रेनिंग बहुत अच्छा था. सारे इंस्ट्रक्टर्स ने बहुत मदद किया हमें कि काफ़ी अच्छा इम्प्रूवमेंट होने में. और आगे का फ्यूचर प्लान है एक अच्छा ऑफिसर बनने का कोशिश करूँगा. मेरे पास शब्द नहीं है ये 3 साल बताने के लिए. एक मिनट फ्यूचर में मैं आईएमए ज्वाइन करूँगा. आईएमए के बाद इन्फेंट्री जाऊँगा. और आज मैं जो भी हूँ वो मेरे प्रीवियस स्कूल की वजह से है, आरएमसी की वजह से. After going from NDA, I'll join IMA and hope so I'll join infantry. Infantry is the thing in my life which I have always aimed for. I'll join infantry. छात्रांचं दीक्षांत संचलन हा एनडीएसाठी गौरवास्पद दिवस असल्याचं प्रतिपादन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला. आजवर अनेक प्रसंगी एनडीएच्या छात्रांनी सर्वोच्च त्याग केलाय. त्याचा देशाला अभिमान असल्याचं ते यावेळी म्हणाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या अकॅडमीचा इतिहास आहे आणि आज आम्हाला गर्व आहे भारतीय म्हणून आणि एक संरक्षण राज्यमंत्री म्हणून मला या इन्स्टिट्यूटचा गर्व आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने कॅडेट्स ते तयार करतात आणि भारताच्या सेवासाठी अर्पण करतात. दीक्षांत संचलनानंतर हवाई दलाच्या पथकानं सादर केलेल्या हवाई कसरती अचंबित करणाऱ्या होत्या. सूर्यकिरण विमानांची आकाशातली फॉर्मेशन्स पाहून प्रत्येकाचं ऊर अभिमानानं भरून येणार नसेल तरच नवल. खरं तर हा संपूर्ण सोहळा हा केवळ एका संस्थेचा उपचार नव्हे तर ती राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीची अनुभूती आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.